आज आलो आहे आम्ही शोरूममध्ये गाडी घ्यायला. अक्षय तृतीया आहे म्हणून आज गाडी घ्यायची होती. गाडी बुक केली होती 4-5 दिवसापूर्वी. आज मुहूर्त आहे चांगला म्हणून आम्ही गाडी घ्यायला आलो. असे मस्तपैकी आतमध्ये गेलो. आज भरपूर गाड्यांच्या डिलिव्हरी होत्या. ह्या बघा, हे आमची प्रोसेस चालू होती. तोच तर आम्ही इकडे गाड्या बघत होतो. बरोबर बसायला जागा पण शोधत होतो कुठे, पण बाहेर खूप ऊन होते म्हणून आम्ही आतमध्ये अशी जागा शोधत होतो कुठे आहे बसायला जागा मिळते का. फायनली आमच्या आनंद भाऊने जागा सांगितली आम्हाला बसायला. आम्ही इकडे असं मस्त खुर्चीवरती बसलो. पाणी तहान लागलं होतं म्हणून पाणी मागितले त्यांना. त्याने पाण्याबरोबर सरबत पण आणून दिला आम्हाला प्यायला. ते आमचे आनंद भाऊ. हे शेखर. हाय कर हाय कर हाय कर. आमचा छोटा साईराज हाय करतोय मस्तपैकी. शेवटी फायनली गाडी आम्हाला दिली हातात. आम्ही तर बाहेर आलो गाडी बघायला. त्यांची अजून गाडीची क्लिनिंग चालू होती. क्लीन करत होते. थोडा आम्ही वाट बघितली. बाहेर गाड्या बघितल्या. बाहेर भरपूर गाड्या होत्या डिलिव्हरीच्या. आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भरपूर गाड्या अशा घेतल्या. फायनली गाडी ओपनिंग झालेली आहे. आमचा साईराज रडत होता. त्याला पण करायचं होतं. शेवटी काकांनी त्याला चॉकलेट दिलं. चॉकलेट बॉक्स. त्या बॉक्सवर त्यांनी फोटोशूट केले. असं मी मग तो रडणं बंद केलं त्यांनी. ह्या लोकांना हार थोडासा ॲडजस्ट करायचा होता म्हणून ते लोक हार ॲडजस्ट करतात. ते हार खूप जड आहे पण तो बसत नव्हता व्यवस्थित म्हणून हे लोक त्यांना हारला व्यवस्थित बसवत होते. एवढा मोठा हार आणला आहे. 4-5 किलोचा हार असेलच नक्कीच. तो हार ॲडजस्ट करतायत. बसवायला बाजूला एक गाडीची ओपनिंग चालू आहे. ते बघा, मुलं खुश आहेत. मुलांना वेगळीच मजा येते. मग असं करत त्यांनी फायनली गाडीला हार लावला. इकडे बघा एवढ्या सगळ्या गाड्या आहेत आजच्या. खूप कमीत कमी 50-60 तरी गाड्या असतील या शोरूममध्ये. याच्या आधी पण गेलेल्या आहेत. या सगळ्या डिलिव्हरी होणार आहेत आज. सगळे एक्साइटमेंट आहेत आपली गाडी घरी घेऊन जायला. आम्ही सुद्धा एक्साइटमेंट आहोत गाडी घरी घेऊन जायला. फायनली हार लावलेला आहे. किल्ली देताना मस्तपैकी बाळाभाऊने किल्ली घेतली हातात. मग आनंद भाऊने घेतली. मग आमचं फोटोशूट झालं. थोडंसं फोटो काढले. आमचा साईराजने फोटो काढला. शेखरने फोटो काढला. असं करत सगळं फोटोशूट झालेलं आहे. मग पेढे वाटायचे होते सगळ्यांना. आमचा शेखर भाऊ सगळ्यांना पेढे वाटायला सुरुवात झाली. पेढे वाटत वाटत पेढे खात पण होतो. मग सगळ्यांना असे पेढे वाटले. मग फायनली गाडी रेडी घरी जायला. आम्ही असं घरी निघालो. बाहेर खूप ऊन होतं. मग असं घरी निघालो. घरी गेल्यावरती पण पूजा करायची होती. मग आमच्या बहिणींनी पूजा केली. साऊबाळांनी नारळ फोडला. फायनली सगळं झाल्यावरती हे आमचे 2 हिरो. त्यांना फायरिंग करायची होती म्हणून ते फायर गन घेऊन बाहेर आले. गाडीतून असे पद्धतशीर आणि हवेत असं फायर केलेलं आहे. मग त्यांचं झाल्यावरती आमच्या बाळाभाऊनी पण फायर केलं आहे. हे बघा आमचे बाळाभाऊ गन फायर हवेत असे करताना. मी सगळं झाल्यावरती पूजा वगैरे आटून आज अक्षय तृतीया म्हणून आम्ही देवळात गेलो. दगडूशेठ तिथे आंबा महोत्सव होता. पण भरपूर अशी गर्दी होती. प्रचंड अशी गर्दी होती देवळात. आम्हाला
आम्हाला काही देवळात जाता आलं नाही. मी बाहेरून दर्शन घेतलं. गाडीची पूजा करायची होती. मग आम्ही पंडितजींना पुजारींना बोललो पूजा करायची. त्यांनी पद्धतशीर 100 रुपये घेतले पूजा करायचे. त्यांनी गाडी लावायला सांगितली पूजा करण्यासाठी. एक गाडीची पूजा झाली होती आमच्या गाडीची. आता त्यांच्या मागे आमची गाडी लावायची होती. मग त्यांनी गाडी हटवली. मग पद्धतशीर आमची गाडी आली जागेवर आणि पुजारींनी पूजा करायला सुरुवात केली. हे बघा पूजा सुरुवात केली आहे करायला. पुजारीने मस्त स्वस्तिक काढलं असं गाडीवरती. चंदन लावून स्वस्तिक काढलंय. अष्टगंधांचं स्वस्तिक. अतिशय सुंदर असं ते स्वस्तिक. पुजारीनी पण फोन ठेवलाय मोबाईल त्यांच्या मागे लटकवलाय त्यांनी. फोन सगळ्यांकडे आजकाल फोन. लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत फोन. हे असे मस्तपैकी स्वस्तिक झालेलं आहे. विचारतात पूजा कोण करणार. आमचा शेखर बाबू आला पूजा करायला. शेखर आला पूजा करायला. पंडितजींनी त्याला तीर्थप्रसाद दिले. माशी पूजा सुरुवात झाली. मंत्र म्हटले शेखर बाबूंनी आमच्या. सगळी पूजा उरकून मस्तपैकी शेखर बाबूंनी गंध लावला, कुंकू लावलं गाडीला. अशा प्रकारे पेढ्याचा नैवेद्य दाखवला. पेढ्याचा नैवेद्य असं दाखवला गाडीला. तिकडे पेढ्याचा नैवेद्य दाखवला. मग झाली अशी पद्धतशीर पूजा. यातल्या शेरिंगला पूजा करत असताना आम्ही असं मस्तपैकी आत निघालो पूजा उरकून. आणि आम्हाला गणपती घ्यायचा होता गाडीत ठेवण्यासाठी. त्यासाठी आम्ही दुकान बघत होतो. फायनली आम्हाला दुकान दिसते. आता आम्ही त्या दुकानात गेलो गणपती बाप्पांना घ्यायला छोटेसे. पण गणपती चूज करता करता खूप उशीर झाला. मग दुकानदार आम्हाला बोलले दुकान बंद करायची वेळ झाली आहे. रात्रीचे 11 वाजता आम्ही गेलो होतो. त्यामुळे आम्हाला काही आवडलं नाही. मग आम्ही त्यांनी सांगितलं उद्या या. मग आम्ही ठीक आहे उद्या येऊ असं करत बाहेर पडलो. ते एकही आम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती छोटी अशी आवडली नाही. मग आम्ही बाहेर पडलो. बाहेर अशी प्रचंड गर्दी. हे बघा आंबा महोत्सव आहे आज. प्रचंड गर्दी आंबा महोत्सव.